मी भीमराव बोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज. बीबीसी माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचे स्वागत आहे. सध्या वसमत तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि आज आपण असेच वसमत तालुक्यातील वसमत विधानसभेमधील सोमठाणा या गावामध्ये आलेले आहेत. अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. प्रचाराला वेग आलेला आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि आपण पण आपल्या चॅनलच्या थ्रू सर्व गावाचा कौल घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या कौलामध्ये कोण चित कोण पट होईल हे सांगता येईन. तरी पण आपण आज वसमत विधानसभेतील सोमठाणा या गावामध्ये आलेले. सोमठाणा या गावातील लोकांकडून करणार आहोत. तर इथे सर्व मतदार बंधू आहेत, वरिष्ठ आहेत, तरुण आहेत. तर बापू, या वेळेस या विधानसभेमध्ये भावी आमदार कोण राहील? भावी आमदार दांडेगावकर साहेब. का बरं? म्हणजे त्यांचं कसं आहे, सगळ्यावर लक्ष आहे. पुन्हा ऊसाचे कारखाने, ऊस नेणे हे नेणे सगळं पद्धतशीर होते. पुन्हा कॅनलचं पाणी आम्हाला आणून सोडायचं जाईन. मागील 5 वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटते का? मागील 5 वर्षात नारळ फोडे आमच्या गावात 5. हो, 10 जागी नारळ फोडे. विकास काय तेवढा झाला नाही आमचं. 5 वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का? नाही. कशामुळे बरं झाला ना? आमची इमे आले नाहीत. 2022 ला ऊस गेला आमचा. अजून खडको आमच्या हातात नाही. आमदार त्याने या टोकाय कारखान्याला मग आमदार एफआरपी दिली म्हणे की कुठे दिली असल्यावर तर मग खुश राहत होतो. मग आता काय गरीब माणसाची एफआरपी अडकवली, मोठ्याची तर लय अडकली. हे सगळ्याचे हे आहे तुम्ही जे सांगायले, हे कोणाचं कट कारस्थान आहे किंवा कोण्या सरकार चांगलं कारस्थानाचा विषयच नाही. आमदार ते असल्यावर त्याचं काम म्हणायचं त्या डायरेक्टरला, कोणाला त्या काय चेअरमनला म्हणायचं त्याचं कर्तव्य. आमचं थोडंच आहे. येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार असेल? दांडेगावकर साहेब या पाहिजेत. सभेचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? नाही. कशामुळे बरं? काय विकास म्हणजे काय, फक्त काय फ्लेवर ब्लॉकचे काम फक्त केले बायानं. ते पुन्हा त्याचा घरचा कारखाना असल्यामुळं. म्हणजे नेमकं काय म्हणाय तुम्हाला घरचा कारखाना म्हणजे दुसरे काय फंड बिन काय आले नाही आमच्या गावात तर आतापर्यंत. राजा चापकीनं फक्त आणली होती कोणताही पद नसताना. दुसरा एक मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा. मनोज जरांगे फॅक्टर चालेल काय वेळेस? चालतंय ना. सर्व मराठा एकत्र होतील का? हा. येणारा भावी आमदार कोण असेल? दांडेगावकर साहेब. काका, तुम्ही एक मला वाटते अनुभवी आहेत आणि राजकारणातले मला असं दिसतंय. मला माहित नाही तुम्ही कोण आहे ते, पण तुमच्या चेहऱ्यावर राजकीय नेतृत्व गावासाठी चांगलं केलेलं आहे. तर राजकीय नेतृत्वामध्ये आज जे राजकीय महाराष्ट्राचं, पूर्ण भारताचं किंवा आपल्या तालुक्याचं जे वातावरण बिघडलेलं आहे, याला कारणीभूत काही कारण आहेत का? काय कोणती कारण आहेत? आता मोदी साहेब सगळं खोटं बोलतात. पहिलं कारण तर हेच आहे, यानं सांगितलं होतं 15 लाख रुपये देतो म्हणून. ते निवडून आल्या हर हर मोदी, घर घर मोदी सगळीकडे ना तेच सुरुवात केलं आणि काहीच विकासाचं कुठं दिले कोणाला? मला वाटलं तुम्हाला दिले. नाही ना, आम्हाला दिले असल्यावर तर आम्ही मोदीच करत होतो. गॅस मग यावेळेस तुम्ही कोणाला करणार? दांडेगावकर साहेबाला. का बरं? आघाडी सरकार. का म्हणजे आता या ना आमदारांनी चांगला तालुक्याचा विकास केलेला आहे. तुमचं मत काय आहे? तुम्ही इकडून आले वाटते का त्या रस्त्यावर? हो, दिसला असेल विकास तुम्हाला महादेवापासून. तुमच्या खोटं काय झालं? आता पाहिलं की तुम्ही उकरून ठेवलेला विकास हे इथं आज हे 5 वर्षाच्या नंतर आज हे इथं 2 महिन्याखाली आमच्या इथं प्युअर ब्लॉक बसले. 2 महिन्याखाली 5 वर्ष यायला हे गाव दिसलं नाही. प्युअर ब्लॉकचं काम गावाचा कौलाविषयी तुम्हाला बोलायचं झालं तर तुम्ही कोणाचा कौल देसाल? आमच्या गावातून जास्तीत जास्त आम्ही दांडेगावकराला, आघाडी सरकारलाच कौल देतो. दांडेगावकराला म्हणजे फक्त बोलण्यापुरतं आहे का अंदरून आहे? नाही सगळं एक आंदोलनच सगळ्यात एकीकून. तुतारी चलत काका. तुतारी मला तर वाटत नाही की, मला वाटायला की विद्यमान आमदारांचं पारडे जवळ आहे. जरा चांगलं काम करतात. ऊस जातात म्हणून दबावापोटी लोक म्हणाले की काय बरं ऊसाचे काम करतात. ते चांगलं करतात. तालुक्याचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? विकास म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये विकास निधी उपलब्ध झाला, पण कामं दर्जेदार झाले नाही. त्याच्यामधून कमिशन खोरी आणि टक्केवारी वाढली असं दिसलेलं. आम्हाला तर असं जाणवायले की सगळ्यात हायेस्ट हा निधी विद्यमान आमदारांनी आपल्या तालुक्यासाठी आणलेला. याच्या अगोदर कोणीच आणला नव्हता. नाही, महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान असले, यांच्यामुळे निधी भरपूर उपलब्ध झाला. पण कामाची टक्केवारी एवढी निकृष्ट दर्जाची आहे. निव्वळ अतिशय म्हणजे तुम्ही सांगतो त्याच्यात 15% पैसे घेऊन हे कामं झालेले आहेत. त्यामुळे सर्व जनता या आमदारावर नाराज आहे. मराठा आरक्षण
हा. आणि मराठा आरक्षणासाठी विद्यमान आमदार खूप वेळेस विधानसभेत बोलले, बाहेर पण बोलले. यावर आपलं काय मत राहील? तसे पण त्या पद्धतीने भरपूर जणांनी राजीनामा देण्याचं सोंग केलेलं आहे. हा, पण ऍक्च्युअली मराठा समाजासाठी ज्या पद्धतीनं जरांगे पाटील लढतात अशा पद्धतीनं कोणीही लढत नाही. एकमेव जरांगे पाटील आहेत जे प्रामाणिकपणे लढतात. बाकी सर्वच आपापल्या राजकीय स्वार्थासाठी ढोंग चाललेला आहे. दादा, एक 3-4 दिवसाखाली मनोज दादा जरांगे पाटलांनी एक अस्पष्टरित्या एक संकेत दिले की ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला आणायचं त्याला आणा. तर हे नेमके संकेत आपल्या वसमत विधानसभेसाठी कोणाला लागू होतील? नाही, 100% आता एवढ्या लोकांच्या भावनेवरून तुम्ही ओळखून घ्या. मनोज जरांगे पाटलाचा संदेश हा सर्व लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ज्याला पाडायचं म्हणजे गाव लेवलला ठरवा म्हणले त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. हा संकेत हा. विद्यमान आमदारांसाठी असेल का दांडेगावकर साहेबांसाठी असेल? तुमच्या मतानं काय असेल? विद्यमान आमदारासाठीच राहणार. येणाऱ्या काळामध्ये कोण निवडून येईल किंवा कोण भावी आमदार असेल? आता सगळ्या जनतेचा कोल पाहून जयप्रकाश दांडेगावकरच दिसतात. माजी सरपंच आहेत असं मला वाटतंय. मला असं जास्त परिचय नाही तुमचा. तर या सर्व राजकारणामध्ये 5 वर्षामध्ये झालेली ढवळाढवळ, त्याचे नेमके कारण काय आहेत आणि येणारा काळ हा ढवळाढवळ बंद करण्यासाठी कुठला पक्षाने चांगलं काम करायला पाहिजे किंवा कोणता पक्ष निवडून येईल? आता महाविकास आघाडी तर निवडून येणारच आहे. आता ते कसं झालं की जे केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारनं काय केलं की पूर्ण फोडाफोडीचं राजकारण केलं. अगोदर यायला सत्तेत येण्यासाठी अगोदर त्याला शिंदेला फोडलं, 40 आमदार घेऊन त्याचं चिन्ह घेतलं त्यानं. शरद पवारचा पक्ष फोडा तिकडे केलं. आणि केंद्राच्या जे स्कीम आहेत, आमचं 14 पासून आमचं शेतकऱ्याला जे खतावर अनुदान येतंय ते यानं बंद केलं. आमचं 600 रुपयाला 500 रुपयाला पोतं भेटा आम्हाला. आज आम्ही ते पोतं 1800 रुपयाला गेलो. सोयाबीनचे भाव आमचे जे ते तसेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याच्या विरोधातलं भाजप सरकार आहे. आता एक फोडाफोडीच्या राजकारणाचा विषय केला तर एक जाणकारांचं मत आहे की माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीच विद्यमान आमदारांना अजित पवारांकडे पाठवले. याच्यावर काय मत आहे? नाही, ते खोटं आहे ना. आता हे काहीतरी बोलतात, त्याचं काही नाही. आमचं एकच म्हणणं आलंय, मोदीने 4 दिवसाखाली सांगितलं होतं की 70,000 कोटीचा घोटाळा केला. बरोबर आहे. तर ते घोटाळा केल्यानंतर एक 8 दिवसात त्याला तुम्ही अर्थमंत्री करता. म्हणजे तुम्ही कोणाला, तुम्ही चोरालाच मध्ये घेतलं की नाही? मग हे कोण झाले भाजपवाले? चोराला घेतलं की नाही मध्ये? 70,000 कोटीचा घोटाळा केला की नाही त्यानं? मग यायला कसं काय जमाले मला सांगा. हे म्हणतात आम्ही भ्रष्ट हे करतो, नोटाबंदी केली, काय फायदा झाला मोदीमुळं? भावी आमदार कोण असेल वसमत? दांडेगावकर साहेब आज डिक्लेअर. वसमत विधानसभेचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? नाही झाला. त्याच्यामुळे काय झालं ना विकास काम नेमके काय हो? असे रस्ते नाले लोकप्रतिनिधीचं कामच असते नाही ना. करणं. सर्वात महत्वाचा मुद्दा हा शिक्षणाचा रस्ता मुद्दा आहे. आहे. हा. आणि रस्ता हा म्हणजे रस्ता याची एक विकासाची मुख्य वाहिनी आहे. हा. या संदर्भात आपलं काय मत? रस्ता वाहिनी आहे पण लोकप्रतिनिधीचं काम आहे ते करणं. काही शैक्षणिक काम व्हायला पाहिजे, लोकांच्या गरिबी व्हायला पाहिजे, अंधारामध्ये झोपड्यात दिवे लागायला पाहिजे, असे काहीच कामं झालं नाही ना. रस्ते नाले करणं लोकप्रतिनिधीचं कामच आहे ना. जनता त्याच्यासाठी निवडून देणार आहे ना त्याला. येणाऱ्या काळामध्ये कोण भावी आमदार असेल? दांडेगावकर साहेब. मागील 5 वर्षात वसमत विधानसभेचा विकास झाला असं वाटतंय का? नाही, विकास हा कुठेच नाही, नुसता कागदपत्र विकास आहे. राजू भैयानं नुसती नारळ फोडे. आमच्या गावचा विकास झाला असता तिथे येणारा रस्ता तुम्ही पाहिलाय. 4 महिने झाले रस्ता उकरून ठेवला. दीपावलीच्या पिरियड मध्ये येणार जे लहान लेकरं सूर्य हे होते त्याला अतोनात नुकसान झालं. याच्यामुळे समजा असं जर असेल पोझिशन विकासाचं तर काहीच हे नाही. भावी आमदार कोण असेल वसमत? भावी आमदार जयप्रकाश दांडेगावकर साहेब. कोण उभं राहिले निवडून देईल? हा, म्हणून त्यांचं पण माघार घेतली. वसमत तालुक्याचा विकास झाला का मागील 5 वर्षात? विकास काय कुठं झालेला दिसला नाही. मात्र विकासाच्या नावानं नुसत्या घोषणा चाललेल्या आता. इथं नारळ फोड, तिथं नारळ फोड. विकास कशाला म्हणाव? विकास कर, आमदाराचं कामच आहे विकास करायचं. हे काय धर्म करायला का आसन करणारे नाही. निवडून आल्यावर आमदाराचं काम काय विकास करायचंय. विकास केला काय, विकास केला काय, विकास झाला काय? हे विकास काय झालेला नाही. नुसते नारळ फोड. आता 2 महिने झाला आमचा गिटी इथं उकरून टाकले. लेकरं लहान पोरी दिवाळीला आल्या तर लेकरं सांभाळून ते थोडं जावं लागले. चांगला रस्ता खराब करून टाकला. आमदार कोण असेल? दांडेगावकर साहेब. दांडेगावकर साहेब एवढे कर्तृत्वान आहेत की त्यांनी मागल्या 10 वर्षात मंत्री असताना मोठमोठे हे आणले, दवाखाने आणले, शाळा आणल्या, मोठमोठ्या इमारती बांधल्या, शासकीय इमारती दांडेगावकर साहेबाच्या काळातच झाले. शिवाय कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला भरघोस देण्याचा प्रयत्न दांडेगावकर साहेब करतात. बापू, एक दुसरा एक प्रश्न आहे माझा स्वतःचा प्रश्न आहे. हो. की अशी मी एक चर्चा ऐकली
की विद्यमान आमदाराकडे तरुण पिढी आहे आणि जयप्रकाशजी दांडेगावकरांकडे म्हातारे तेवढे आहे, तर नेमक्या याच्यावर काय मत आहे? नाही तरुण पिढी सुद्धा दांडेगावकर साहेबांकडे हे झालेली आहे. म्हणजे खरा माणूस आहे ना दांडेगावकर. खोटं आश्वासन देत नाही, खोटं काम करीत नाहीत. एकदा यश म्हणलं की कामच करून टाकतात. ते दुमार नाही भेटलं तसं दुसरी चक्कर होणार नाही माणसाची. अजून बसमत तालुका, तुम बसमत में छो, यहाँ के छो? तुम्हारे गांव का, तुम्हारे नजदीक के परिसर का विकास हुआ क्या? विकास तो ऐसा होना, सब विकास की बात नहीं, पर हम दानेगांव को सबको मतदान करेंगे। पिछले साल तुमने किसको वोट दिए वाला था? राजू भैया पिछले साल राजू भैया को और ये साल दांडेगावकर किसको? ये इधर गए ना भाजपा तरफ गए, पक्ष छोड़ के नहीं। मुझे और एक बात पूछनी है। हाँ तुम्हारे मोमेडियम भाई है, हाँ वो भाजपा को मतदान नहीं करने वाले क्या? नहीं करते ना। हाँ, कभी से नहीं करते। नहीं करते। तो जो तुम्हारा जो वोट है मोमेडियम का, वो भाजपा में चला जाने के वास्ते वो उनको नहीं डाल रहे क्या? हाँ अच्छा, हाँ तो ये साल में कौन आएगा? दानेगांव शेतासाठी, गावासाठी अशा काही मागील सरकारने योजना आणल्या का आणि तुमच्यापर्यंत पोहोचल्या का? नाही, मागील या 5 वर्षात आमच्याकडे काही योजना आल्या नाही, पण कोणा शेतकऱ्याचा विकास सुद्धा झालेला नाही. किंवा नवीन डीपी बसले का कमी पैशामध्ये? नाही, एकही डिपो बसलेला नाही. उलटे तेच हाते तेच बंद पडलेले आहेत. त्याच्याकडे येणाऱ्या काळामध्ये कोण आमदार असेल? जयप्रकाश दांडेगावकर साहेब. तालुक्याचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? आपण बघत असाल, विविध ठिकाणी फिरत असाल, संपूर्ण तालुकाभरामध्ये आमदार राजूभाई नवघरे यांचा गेल्या 40 वर्षापासून जे विकासाचा बॅकलॉग होता ते राजूभाई नवघरे यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 100% या ठिकाणी मी सांगतो, या वसमत मतदारसंघातून पुन्हा एकदा राजूभाई नवघरे यांना 100% गुलाल लागणार आहे. आणि गोरगरीब फाटक्या कपड्यातली, मळक्या कपड्यातली सर्वसामान्य जनता निश्चितच या ठिकाणी राजूभाईच्या 100% पाठिंबा आहे. हा मला 100% विश्वास आहे. मला असं वाटतं काही गावकऱ्यांचं मत आहे की तुमच्या गावचा विकास झाला नाही, याच्यावर आपली काय प्रतिक्रिया राहील? मी सांगतो ना, जवळपास या सोमठाणा गावामध्ये आज आपण बघत असाल 4.5 कोटी ते 5 कोटी पर्यंत या ठिकाणी निधी दिलेला आहे. जे आजच्या 40 वर्षात इथं कुठलेही आमदार किंवा अनेक आमदार झाले, खासदार झाले, कुणीही या ठिकाणी निधी दिलेला नाही. आपण बघत असाल, जवळ उभे असलेली या सोमठाण्याच्या वैभवात भर टाकणारी उपकेंद्राची इमारत बघत असाल, राजूभाई नवघरे यांनी कोरोना काळात प्रयत्न करून त्या ठिकाणी ती इमारत उभी केलेली आहे. त्यानंतर आपण जिथं उभं आहोत ते पेवर ब्लॉक सुद्धा राजूभाई नवघरे यांच्या सहकार्यातून झालेला आहे. आपण हा सीसी रोड बघत असाल, हे राजूभाई नवघरे यांच्या प्रयत्नाने झालेला आहे. इतर मातंग समाजातला पेवर ब्लॉक बघत असाल, चर्मकार समाजामध्ये काही तिथं निधी पडलेला आहे. आणि आता भविष्यात तिकडं आबादानीमध्ये काम त्या ठिकाणी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चित सांगतो, या तालुक्यामध्ये आमदार राजूभाई नवघरे 100% या ठिकाणी या तालुक्याचा विकास. आणि दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट, आज बघत असाल वसमत या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलची या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. आपण बघत असाल, इथं बेरोजगारीचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे. बेरोजगारीचं जवळ असलेल्या शिवारात पारडी बागाला इथे 150 एकर वरती MIDC त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. हिंगोली येथे भयाच्या प्रयत्नानं मेडिकल कॉलेज सुद्धा या ठिकाणी उभं टाकलेलं आहे. भावी आमदार कोण आहे? भावी आमदार भावी मंत्री या ठिकाणी मिळणार आहे या वसमत तालुक्याला, याचा पूर्ण विश्वासानं सांगतो मी या ठिकाणी. 5 वर्षात विकास झाला का? नाही, आमचा प्रामुख्याने मुद्दा हा आहे, विकास झाला विकास प्रत्येकच आमदाराचं करणं हे कर्तव्य, आद्य कर्तव्य आहे. कारण निवडूनच त्यासाठी जनतेनं दिलेलं असतं. पण विकास होत असताना विकासामध्ये किती टक्के कमिशन आहे, किती टक्के घोटाळा आहे, हा पण आपण पाहिला पाहिजे. 55 लाखाचा CC रस्ता झालेला आहे. गावच्या बाहेर जाताना पत्रकारांनी दाखवलं पाहिजे की 3 महिन्यामध्ये रस्ता उखळलाय. 1.5 महिन्याखाली गुत्तेदाराचा रस्ता उखळून ठेवलाय, पण अजून झालेला नाही. 3 जण पडले ऍक्सिडेंट मधून. हा पण प्रश्न उपस्थित केला पाहिजेत ना. भावी आमदार कोण असेल? विकासासाठी लोकप्रिय आमदार असा कोणता असेल? विकास करणारा आमदार कोण असेल वसमत तालुक्याचा? सध्याचा कौल जनतेचा असा आहे. त्यापेक्षा मी दुसरा प्रश्न सांगतो की मराठा समाजाचा सरसकट OBC मध्ये समावेश करा म्हणून 33 वर्षापासून लढा चालू आहे. अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांनी आपले प्राण त्याग केले. 58 मोर्चे झाले, शेकडोंनी बलिदान दिलं. जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये लढा उभा राहिला. पण या भाजप सरकारच्या नेतृत्वामध्ये सरकार चालू आहे. अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांची आघाडी आहे. पण यांनी आंतरवालीला लाठीचार्ज केला, जरांगे पाटलांवरती SIT दाखल केली. या माध्यमातून आम्ही काय कोणाला म्हणजे डायरेक्ट असं नाव घेऊन सांगणार नाही की याला मतदान करा, त्याला मतदान करणार. पण कार्यक्रम हा करेक्ट होणार आहे, एवढं सांगतो.
नाही, दादांनी करेक्ट कार्यक्रमातच एक विषय सांगितलेला आहे, ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला आणायचं त्याला आणा. हा इशारा विद्यमान आमदारांकडे असेल का जयप्रकाश दांडेगावकरांकडे असेल? नाही. तुमचं काय मत आहे? आम्ही नाव घेऊन नाही सांगणार, पाटलांनी त्यांच्या वाक्यातच सांगितलंय. पण नेमका आपल्या ऐका ना, वस्तूसाठी हा ज्याला विचार केला पाडायचे त्याला पाडा, ज्याला आणायचे त्याला आणा. पण जे सत्तेमध्ये आहेत, जे सत्तेमध्ये आहेत ज्यांनी आमच्या समाजावरती एवढा अत्याचार केलाय, त्यांना ऑटोमॅटिकच ते समाज जे करायचं ते करा. नाही, विद्यमान आमदार, काही लोकांचं मत आहे की तो इशारा विद्यमान आमदारांना आहे, पण विद्यमान आमदारांनी विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडलेला आहे. हो, पण विद्यमान आमदारांनी प्रश्न मांडला, पण छगन भुजबळचा फोटो विद्यमान आमदारांच्या बॅनरवर आहे ना, मग नाही का? अच्छा, म्हणजे मराठा समाजात हे सुद्धा एक नवीन नाही का? मग विद्यमान आमदारांच्या बॅनरवर छगन भुजबळचा फोटो आहे, पंकजाताईंचा फोटो आहे. जे मराठा आरक्षणाला विरोध करतात, इकडे आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करायचा आणि तिकडे त्यांचे फोटो लावायचे. हा दुटप्पी भूमी. वसमत तालुक्याचा विकास झाला असं वाटतं का? हो. काय काय विकास झाला? विकासासाठी भरपूर आमदार साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला. रस्त्याचा असो या कुठं आरोग्य दवाखान्याचा असो, या इथं दुसरा वैयक्तिक कुणासाठी समजा एखाद्या व्यक्ती दवाखान्यामध्ये त्यांची परिस्थिती. नाही, पण सोमठाणा गावकरी असं मला जाणवलं की विद्यमान आमदारांचा विकास झाला नाही असं म्हणतात, किंवा त्यांना एक कौलच नाही. याबद्दल आपलं काय मत? मी काय म्हणतो, समजा मागील 10 ते 15 वर्षाचा अनुभव घेता, या 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार राजूभैया नवघरे यांच्या माध्यमातून फेवर ब्लॉक असेल, गावातला नाल्याचे बांधकाम असेल व वॉटर सप्लाय असेल, तर हे भरपूर काम या 5 वर्षामध्ये राजूभैया अंतर्गत राजूभैया आमदार राजूभैया नवघरे आहेत. वसमत तालुक्याचा मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? वसमत तालुक्याचा या मागील 5 वर्षात जितका मागल्या 25-30 वर्षामध्ये झाला नाही तेवढा विकास या वसमत तालुक्यामध्ये झाला आहे. या सोमठाणा गावात तर भरपूर झालेलाच आहे. दवाखाना, राजूभैयानं दवाखाना बांधून दिला, प्रत्येक रस्त्याला फेवर ब्लॉक दिला, प्रत्येक घरापाशी पाण्याचे नळ पोहोचले. दवाखान्याचं काम असेल तर जिथं ठेच लागल तिथं पोहोचण्याचं काम राजूभैयाने या 5 वर्षात केले आहे. भावी आमदार राजूभैया नवघरेच असणार. दादा, वसमत तालुक्यामध्ये मागील 5 वर्षात जे विकास झाला आणि त्याच्या अगोदरच्या 20 वर्षाच्या काळात जे विकास झाला, त्याच्यातील तफावत काय किंवा काय? तफावत ही 100% आहे. राजूभैया नवघरे यांनी गेल्या 25 वर्षात जेवढा निधी आला नाही, दुसरं आम्हाला माहित नाही. आम्ही सांगतो आमच्या गावात प्रत्येक आमदारानं 5 लाखाच्या वरी कधीच निधी दिला नाही. माझं वय वर्ष 30 आहे. 30 वर्षापर्यंत मला 15 वर्षापासून कळते राजकारण. जवळपास आम्ही मुंदडा साहेबाचे 5 वर्ष पाहिलेत, राजूभैयाचे 5 वर्ष पाहिलेत, आणि त्या अगोदर दांडेगावकर विद्यमान उमेदवार आहेत शरद पवार गटाचे, त्यांचे सुद्धा 5 वर्ष मी जातीनं पाहिलेले आहेत. या 15 वर्षाच्या कार्यकाळातला जर अनुभव सांगायचा झाला तर आमच्या गावामध्ये जवळपास 4 कोटीचे काम भावी आमदार राजूभैया नवघरेच. मागील 5 वर्षात वसमत विधानसभेत विद्यमान आमदारांनी कामं केली अशी वाटते का? आतापर्यंत जसा वसमत विधानसभा मतदारसंघ झालेले आहे, जवळपास 40 ते 45 वर्ष झालेले आहेत. आतापर्यंत एवढा फंड वसमत विधानसभा मतदारसंघात कोणीच आणू शकलं नाही राजूभैया एवढे. त्यांनी जवळपास 2,500 कोटी फंड वसमत विधानसभा मतदारसंघासाठी आणलेला आहे. आणि आमच्या गावाचा विषय झाला तर आतापर्यंत 3 ते 3.5 कोटीच्या वर फंड राजूभैया नवघरेने त्यांच्या प्रयत्नातून दिलेला आहे आम्हाला, आणि आमचा त्याच्यामध्ये निश्चित विकास झालेला आहे. भावी आमदार कोण असेल? निश्चितपणे निशंका 100% राजूभैया नवघरे शिवाय भावी आमदार इथून कोणीच असणार नाही. पुढील 15 वर्षापर्यंत निश्चित भावी आमदार हे राजूभैयाच असतील. वसमत तालुक्यात मागील 5 वर्षात विकास झाला असं वाटतंय का? विकास 100% झालेला आहे. वसमत तालुक्याचाच झालेला तर भरपूरच आहे, पण त्याच्यात आमच्या गावाचा तर कायापालट झालेला आहे. 3 ते 4 कोटीचे कामं झालेत. 1 किलोमीटर गाव ते महादेव पाटी हे रस्ता चालू आहे, झालेलाच आहे. आणि इथं गावात रिंग ग्राउंड झालेला आहे. आमच्या गावात 50 लाखाचा दवाखाना दिलेला आहे. खोडकेश्वर महादेव मंदिरापाशी 70 लाख रुपयाचं बजेट दिलेलं आहे. काम भरपूर संपूर्ण होत आलेलं आहे. आमदार कोण असेल? भाई आमदार राजूभैया नवघरेच राहणार, हे 100% आम्हाला गॅरंटी आहे. आणि आमच्या गावातून 1000 मतदान राजूभैयाला आम्ही देणार आहेत.